मला पण सांगा ना. माझ्या मैत्रिणीबद्दल बोलताय ना, मग बाजूला जाऊन कुजबूज करायची काय गरज आहे? शालू शालू अहो 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 तसं काही नाहीये. आम्ही हा विचार कर. वृंदा, वृंदा, अगं कुठे होतीस भाई? सगळं ठीक आहे ना? चक्कर आली होती का तुला? कोणी तुला पाठलाग करत होतं का? आजी आजी तुम्ही शांत व्हा आधी. मी एकदम व्यवस्थित आहे बघा, तुम्ही शांत व्हा. अगं पण वृंदा, एक मिनिट. आता कुठे होतीस तू? कुठे होतीस? फोन का लागत नव्हता तुझा? अभि, अरे आता आली आहे ना ती. नाही नाही नाही, आता एक मिनिट मला बोलू दे. आता 1 मिनिट. आम्ही सगळे मूर्ख आहोत का तुझी वाट बघत बसायला, काळजी करत बसायला? काल हल्ला झालाय तुझ्यावर घरामध्ये, त्यानंतर हॉस्पिटलमधनं तू गायब होतेस, कोणाला काही कळवत नाहीस, तुझा फोन लागत नाही, आणि आता एवढ्या तासांनी आरामात चालत घरी येतेस. अभि, नाही नाही आजी, तू म्हणाली होतीस ना आल्यावर जाब विचार म्हणून. अरे हो, पण काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी? फोन जवळ ठेवायचा, सरळ घरी यायचं, वाटेत कुठे थांबायचं नाही म्हणून. तरी कुठे गेली होतीस तू? काही बरं वाईट झालं असतं अगं बघतेस काय अशी? बोल ना, कुठे गेली होतीस? सांग वृंदा, घाबरू नकोस, सांग. वृंदा, काही अडचण आली होती का ग? अरे तुम्ही सगळे परत तिलाच काय सहानुभूती देताय? तिच्यावर हल्ला झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं, तर इकडनं घरी यायचं सोडून ही सरळ गायब झाली. आणि आता एवढे सगळे काळजीने विचारतायत की कुठे गेली होतीस, तर उत्तर द्यायला तयार नाही ही मुलगी. काय ग, बोलणार आहेस का नाही? सांगणार आहेस का कुठे गेली होतीस? काय ग, उत्तर द्यायचं नाहीये का आम्हा कोणाला? आई अहो, आता खरंच बस झाला. आता पाणी डोक्यावरून चाललंय. आपण दुसरी बाई शोधू, नये तर दुसरं वाटेल ते काहीही करू आई, पण ही मुलगी मला आपल्या घरात नकोय. चल चल, तू चालती हो. चल चल, निघ म्हटलं. काही ऐकायचं नाहीये, बस झालं. चल संजीवनी थांब. चल म्हटलं. आजी तुम्ही तरी सांगा. खूप झालं तुला. संजीवनी, आजी अगं आजी, मला कामावरून काढून नका ना टाकू. मी हे काम सुटलं की कुठे जाऊ? मला गरज आहे या कामाची. सर तुम्ही बोला ना आजींना काहीतरी, प्लीज तुम्ही सांगा ना काहीतरी. आजी अहो, मला माहिती आहे माझी चूक झाली आहे, पुन्हा नाही होणार ना असं. मला माफ करा, एक संधी द्या ना मला, पुन्हा खरंच असं नाही होणार. आजी मी तुमच्या समोर हात जोडतो, मला कामावरून काढून नका ना टाकू. मी इथून कुठे जाऊ आजी? मला खूप गरज आहे या कामाची. कशाला विनवण्या करतेस ग? तुला सांगितलं नाही ते राहू नको म्हणून. चल माझ्या बरोबर. नाही शालू, तिचा हात दुखतोय ग. हे बघा, मला माहिती आहे माझी चूक झाली, मी मान्य करते ना. पुन्हा नाही होणार अशी चूक आजी. मी या घरातल्या कोणालाच परत कधीच त्रास नाही देणार. परत असं झालं ना तर मी स्वतः माझी बॅग घेणार आणि इथून निघून जाईल, पण आता नका ना काढू. अरे बास बास करा ना सगळं. किती एखाद्याला हातापाया पडायला लावाल? हा, ते बरोबर दिसतं का? तुला बरा पुळका येतोय रे तिचा.
लोकांना पुळके येत राहतात. चल तू उठ ग. चालते चल, म्हटलं ना. बाईचा भिकारी, चल, सांगे आणि बास. आई तुम्ही परत तिची बाजू घेताय? मी तिची बाजू घेत नाहीये, मी फक्त तिला एक संधी देतेय. पण कशासाठी? कारण माणसाने केलेली एक चूक पाहून त्यांनी आयुष्यात केलेलं सगळं चांगलं विसरून जायची सवय नाही मला, समजलं? तेव्हा आता हा विषय पुरे. रडू नकोस आता, रडू नकोस. आजी मी खरंच परत असं नाही वागणार, शपथ कधीच नाही वागणार असं. ऐकलंय मी हे, पण एक गोष्ट लक्षात ठेव वृंदा, विश्वास बसायला आयुष्य लागतं आणि तुटायला एक क्षण पुरतो. नाही आजी, मी तुमचा विश्वास कधीच नाही तुटू देणार. बरं ठीक आहे, आज जा आणि आराम कर. नाही आराम नको, सगळ्यांना भूक लागली असेल. मी पटकन आवरते आणि स्वयंपाकाला लागते. आज जा म्हटलं ना. नाही आजी तुम्ही जा, मी आवरते. पिच्छा किती पण सोडवा, पण काही घरं माणसाला इतक्या सहजासहजी सोडत नाहीत. ही नेमकी कुठे गेली होती? तुला कळत कसं नाहीये? तू बेअक्कल, मी महा बेअक्कल तुला इथे राहायची परमिशन दिली. नको ते करायची काय गरज होती? नको ते? नाहीतर काय, काय गरज होती त्यांच्या पाया पडायची? अजून किती अपमान सहन करणार आहेस? शालू शांत होत चल आधी. शालू, अगं हे बघ. हे सगळं काय? कोणी केलं असेल हे? विचित्र माणसं सगळी. आणि तू तू त्यांच्या पाया पडत होतीस? तुझ्या लक्षात येते का वृंदा? त्यांनी तुझ्या सामानाची झडती घेतली, तुझ्या खोलीची झडती घेतली. याचा अर्थ त्यांचा तुझ्यावर संशय आहे. संशय? कसला संशय? तू त्यांची कोणती वस्तू चोरून नेत नाहीयेस ना, किंवा या घराविरुद्ध काही पुरावे गोळा करत नाहीयेस ना, यासाठी सगळे इथे आले होते. काही नाही ग शालू. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुझा वृंदा. तुला सगळी माणसं चांगलीच दिसतात. मुद्दा माणसं चांगली वाईटचा नाहीये, मी फक्त लगेच कुठल्या निष्कर्षावर पोहोचत नाही एवढंच. दे अगं, ठेव हे सगळं इथे आणि आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. चल इथे. शालू इथून चल, इथे थांबायचं. मी कुठेही जाणार नाहीये. का? अजूनही अपमान सहन करून घ्यायचाय? शालू अगं तुला कसं सांगू मी, आज काही तासांसाठी मी गायब झाले होते. त्याची काय अवस्था झाली होती बघितलं? किती घाबरला होता, किती चिडला होता तो. त्याने कितीही नकार देऊ दे, मला माहितीये तो मोहनच आहे. माझा विश्वास आहे की माझा मोहन जिवंत आहे.
मला माहिती आहे तो एवढा का चिडला होता. का? अभि एक विचारू. हा बोल ना. तू तिला असा जाब विचारत होतास जसं की तिचं काही बरं वाईट झालं असतं तर सगळ्यात जास्त फरक तुला पडला असता. काय? हो, म्हणजे एवढा अस्वस्थ झालास तू, एवढा चिडलास तिच्यावर, जसं की तिची काळजी, संपूर्ण जबाबदारी फक्त तुझ्यावरच आहे. हो, कारण ती आपल्या घरात राहते ना. आपल्या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आपलीच असते. त्यासाठी काही रक्ताचं नातं असावं लागत नाही त्या माणसाशी. नक्की एवढंच आहे ना? हो, अगं मी तिची काळजी करत नव्हतो. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून काळजी घेत होतो. नाही, तू म्हणतोस तर तसं असेल, पण कसं आहे ना, परक्या माणसाची जबाबदारी घेताना त्याच्या संकटांचीही जबाबदारी आपण घेत असतो, एवढं फक्त लक्षात ठेव. बरोबर आहे ना, पण संकटांना घाबरून आपल्या दारात आलेल्या माणसाला असं घराबाहेर काढून देणं ही आपली किर्लोस्करांची पद्धत नाहीये. तोंड कारण सांगतं, पण काळजी कोणासाठी आहे ते फक्त डोळेच सांगतात. शालू अगं, कारण माणूस एखाद्यावर तेव्हाच संतापतो जेव्हा त्याला भीती वाटत असते. आपल्या माणसाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याची भीती. आम्ही सगळे मूर्ख आहोत का तुझी वाट बघत बसायला, काळजी करत बसायला? काल हल्ला झालाय तुझ्यावर घरामध्ये, त्यानंतर हॉस्पिटल मधनं तू गायब होतेस, कोणाला काही कळवत नाहीस, तुझा फोन लागत नाही, आणि आता एवढ्या तासांनी आरामात चालत घरी येतेस. आज शब्दांनी रागवला तो माझ्यावर, पण त्याच्या डोळ्यात राग नव्हता, काळजी होती. माझ्या जीवाची काळजी होती. ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. आणि तो म्हणत असेल स्वतःला अभिमन्यू, अभिमन्यू सारखा वागतही असेल, पण मला माहितीये तो माझा मोहनच आहे. अगं म्हणून तर एवढी काळजी करतोय ना माझी. ती काळजी त्याच्या डोळ्यात दिसत होती. अभिनय करून नाही दाखवता येत ती काळजी. ती फक्त आपल्या माणसांसाठी असते. आणि म्हणून विश्वास आहे मला, इतरांसाठी असेल तो अभिमन्यू किर्लोस्कर, पण मला माहितीये, मला खात्री आहे की तो माझा मोहनच आहे. काही काळजी वगैरे करत नव्हतो मी तिची. उगाच काहीतरी वेगळेच अर्थ काढू नकोस काकू. मी स्वतः तिला माझ्या गाडीतनं आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. तिथे डॉक्टरनी, हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफनी मला तिच्या बरोबर बघितलं. कोणती? वृंदा. आता हॉस्पिटल नंतर ती जर गायब झाली असती, तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं असतं, तर चौकशी कोणाची झाली असती? माझी झाली असती. आणि माझ्या नंतर घरातल्या प्रत्येक माणसाची चौकशी झाली असती. मी काही मगाशी तिच्या काळजीने चिडलो नाही तिच्यावर. पुढे हे काय काय प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात याचा विचार करून मी चिडलो होतो. हा, तर ती काय आपल्या घरात काम करत नसती, इथे राहत नसती, माझ्या बरोबर हॉस्पिटलला आली नसती तर काही प्रश्नच नव्हता. नसतं घेतलं मी टेन्शन. टेन्शन घेतोय तो माझा अजूनही. मी ओळखते त्याला. शालू, त्याने किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण त्याच्या डोळ्यातलं माझ्यासाठीचं प्रेम काही लपवता येते त्याला. मला अजूनही जाणवतं ना ते. ठीक आहे, आपण असं मानूया की तो मोहन आहे. हा. नाही, आता फक्त एका मिनिटासाठी आपण असं मानूया की तो मोहन आहे. पण बाकीच्यांचं काय? तू हॉस्पिटलमध्ये पाहिलंस ना, एवढं मोठं हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्स सगळे त्याची खातिरदारी करत होते, त्याला हात जोडत होते. का? कारण तो मोहन नसून अभिमन्यू किर्लोस्कर आहे म्हणून. आणि ही त्याची विचित्र फॅमिली, त्यांचं वागणं तुझ्या लक्षात येत नाहीये का? तुझ्यावर संशय घेणं, तुझ्या सामानाची, तुझ्या खोलीची झडती घेणं, एवढं सगळं पुरेसं नाहीये का वृंदा? हे बघ, तू माझ्याकडे राहा,
तुला इथे काम करायचंय ना कर, तुला तुला जे शोधायचंय ते शोध, पण इथे राहून या माणसांचा अपमान सहन करून घेऊ नकोस. शालू, या घरातली लोक आहेत थोडी विचित्र. तुझ्या भाषेत कट्ट कारस्थानी आहेत हे माहितीये मला. पण मी नमती बाजू घेतेय कारण मला या सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे. तरच मी सत्यापर्यंत पोहोचू शकेन. शालू, मोहन कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात येतो. मला जाणवतंय ना. मी तुला कसं समजावून सांगू मला खरंच नाही कळत आहे, पण माझं मन सांगतंय मला माझ्या मोहनला गरज आहे ग माझी, आणि त्याला अशा संकटात सोडून मी नाही येऊ शकत. मग त्याने माझ्याशी कसंही बोलू देत, कसंही वागू देत, संशय घेऊ देत, जोपर्यंत मला खात्री होत नाही ना की माझा मोहन नीट आहे, तोपर्यंत हे घर सोडून कुठेच जाणार नाहीये मी. नाही पटत आहे मला, तू नाही ऐकणार माझं. राहा तुला हवी तशी. शालू, अशी जाऊ नकोस ना प्लीज. 2 घास खाऊन तरी घे. पोट भरलंय माझं तुझा अपमान बघून. शालू, अगं शालू थांब ना. मी पण आई, मला हे अजिबातच पटलेलं नाही. म्हणजे काल आपल्या घरात जो काही प्रकार घडला त्यानंतर माणुसकी म्हणून आपण तिला हॉस्पिटलमध्ये नेलं हे ठीक आहे, पण आज ती गायबच झाली होती आणि ह्या कारणाकरता घरातल्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता, हे काही मला मान्य नाही. मला तर अजूनही वाटतं ही मुलगी आपल्या घरात काम करण्याच्या उद्देशाने आलेलीच नाहीये. ही ना सतत कसली तरी वाट बघत दबा धरून बसल्यासारखी वाटते मला. हो, आणि आल्यानंतर तिने साधं खरं कारणही सांगितलं नाही. मग संशय येणारच ना. माणसाला आधार द्यावा, पण तो आधार देताना आपल्याच घराचा आधार कमकुवत होत नाहीये ना, याचाही विचार करावा. आणि कोणाला किती आश्रय द्यायचा यालाही मर्यादा असतात. आई, आज अभिमन्यू बोलला म्हणून विषय प्रतिष्ठेपर्यंत जाऊन पोहोचला नाही, पण उद्या खरंच किर्लोस्करांच्या इब्रतीवर आलं तर? आणि आपले वैरी तर काय टपूनच बसलेत. उद्या जर ह्या मुलीमुळे किर्लोस्करांची अब्रू चव्हाट्यावर आली तर जबाबदारी कोण घेणार? असं काही झालं तर जबाबदारी माझी. तिच्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय माझा, मग विश्वासाची जबाबदारी ही माझीच. फक्त काय प्रश्नच मिटला. थांबा. कोण आहात तुम्ही? निघेतून निघून जा. अगं मोठ्या संकटात सापडलीस तू. मी इथे मुंबईत मोहनला शोधायला आली आहे, हे आणखी कोणाला माहिती आहे? कोण आहे जो सतत माझ्यावर नजर ठेवून आहे?
आणि ते ते राजवर्धन साहेब ते त्या बिल्डिंग मध्ये काय करत होते? हा का? एवढं दचकायला काय झालं? मीच आहे. काय गे, कुठे होतीस तू आज दिवसभर? कुठे गेली होतीस? काय विचारतोय मी? अरे घाबरायला काय झालं? अगं वीज चमकली आहे आणि मी आहे ना. आहे ना मी. सांग ना, कुठे होतीस? कुठे होतीस दिवसभर? तुम्हाला माहित होतं ना मी कुठे होते ते? वृंदा, तुला ना जे माहित आहे ते विसरायचा प्रयत्न कर आणि जे माहित नाही ते शोधायची चूक करू नकोस. त्याचं काय ना, काही दारं उघडली ना ती बंद होत नाहीत, सताड उघडी राहतात कायमची. आणि ते म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, ती बंदच बरी. ती जर उघडली ना, सगळ्यात आधी स्वतःच नुकसान होतं. राजवर्धन साहेब त्या ठिकाणी असणं हा फक्त योगायोग आहे का प्रत्येक घटनेमागे तेच खरे सूत्रधार आहेत? म्हणजे माझ्या मोहनलाही त्यांनीच काही केलंय का?